भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, बाहेर बाधेमुळे खालावलेली माझी प्रकृती, परमात्मा एक मार्गाची ओळख मिळताच मिळाली स्वीकृती। माझे नाव सौ. जया खुशालजी आकडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात आम्ही पती, पत्नी, 2 मुली असे आम्ही एकूण 4 सदस्य आहोत। माझी एक मुलगी बाहेरगावी माझ्या भावाकडे हिंगण्याला, नागपूर, शिकत आहे। मार्गात येण्याआधी मला सुरुवातीला ताप येत होता। डॉक्टरी उपचार केले पण काही समाधान मिळत नसल्याने आम्ही अंधश्रद्धेच्या आहारी गेलो। आम्ही कोरडीला एका मांत्रिकाकडे गेलो। त्यांनी सांगितले की तुमच्या घराची बांधणूक करावी लागेल। त्याने सांगितल्याप्रमाणे त्या मांत्रिकाला घरी आणून आम्ही पूर्ण घराची बांधणूक केली। त्यांनी आमच्यापासून 2500 रुपये घेतले। गाडीचा खर्च 1000 रुपये पण आम्हीच दिला। यामुळे होळीपर्यंत माझी प्रकृती ठीक होती। त्यानंतर होळी पौर्णिमेच्या दिवशी कामावरून घरी आल्यानंतर अचानक मला चक्कर यायला लागले। तेव्हा मी गावातील डॉक्टरांकडे गेली। तेथे आराम नाही झाला म्हणून गावठी औषध घेतली। त्या औषधांनी 2 दिवस आराम झाला। नंतर जास्तच प्रकृती खराब झाली। त्यामुळे माझ्या पतीने मला हिंगणघाटला मानधनिया डॉक्टरांकडे नेले। डॉक्टरांनी रक्तदाब वाढला म्हणून सांगितले आणि मला एका दिवसासाठी भरती केले। घरी परतल्यावर 2-3 दिवसांनी आणखी प्रकृती जशीच्या तशी झाली। काही सुधारणा वाटत नसल्याने मला कुही येथील एका मांत्रिकाकडे नेले। तेथे त्यांनी सांगितले की आमच्या घरात भूतबाधा आहे। त्यांनी मला लिंबू आणि अंगारा दिला व त्याचे 200 रुपये घेतले। तेथून मला नागपूरला देशपांडे डॉक्टरांकडे नेले। त्यांनी पण रक्तदाब आणि शुगर वाढलेले आहे असे सांगितले। परंतु डॉक्टरांच्या औषधीने पाहिजे तसा आराम मिळत नव्हता। म्हणून परत अमरावतीला एका मंदिरात गेली। तेथे त्यांनी सांगितले की मला निवडणुकीमध्ये जादूटोणा केला आहे। कारण मी निवडणुकीमध्ये उभी राहिली आणि आता मेंबर या पदावर आहे। त्याने स्वतः जवळचे काही सुरक्षा कवच दिले। तसेच लिंबू, धागे, अंगारा दिला आणि लिंबू पिळून अंगारा टाकून 3 शनिवार आणि 2 सोमवार अंघोळी करायला सांगितल्या होत्या। तरीसुद्धा आम्हाला पूर्ण समाधान मिळत नव्हते। जोपर्यंत त्याचा असर होत होता तोपर्यंत माझी प्रकृती ठीक होती, पण पूर्ण आराम नव्हता मिळाला। त्यानंतर वटसावित्रीच्या पौर्णिमेला सकाळी 11 वाजता अचानक माझ्या छातीत दाटून आले। डोळे पण उघडणे होत नव्हते, बोलणं पण होत नव्हतं। अशा परिस्थितीत गावातील डॉक्टरांना घरी आणलं। त्यांनी सांगितले की तुम्ही नागपूरला घेऊन जा। तर मी नागपूरला न जाता हिंगण्याला गेली आणि तिथल्या डॉक्टरांना प्रकृती दाखवून मी माझ्या भावाकडे गेली। तेथे मी पूर्णपणे ठीक होती। माझ्या भावाकडे 8 दिवस राहिली। मात्र मला तेथे कुठलाही शारीरिक त्रास झाला नाही। म्हणून मी सावंगीला माझ्या लहान बहिणीकडे आली। ती मार्गात असल्यामुळे तिने माझ्या अंगावरील धागे, दोरे सोडायला सांगितले आणि तीर्थ दिले। मला त्या तीर्थाने पूर्णपणे आराम झाला। म्हणून मी 2 दिवसांनी गावाला आली। घरी आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा प्रकृती बिघडली। तेव्हा आमच्या घराजवळील मार्गातील सेवक श्री कृष्णाजी कामडी यांना घरी बोलावून त्यांचे मार्गदर्शन केले। आम्ही मार्गात येण्याचा शब्द दिला। पण माझी मानसिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मला श्री कृष्णाजी कामडी यांनी आमचे कार्यकर्ते काकाजी श्री दशरथजी हेडाऊ यांचा शब्द घेतला। दुसऱ्या दिवशी मला तीर्थ दिले व त्या तीर्थाने मला पूर्णपणे आराम झाला। नंतर मासिक परिस्थिती ठीक झाल्यावर 4 ते 5 दिवसांनी ज्योत लावायला सुरुवात केली। असे आम्ही जून 27 पासून कार्य सुरू केले आणि 3 दिवसांच्या कार्यात पूर्णपणे समाधान मिळाले।
त्यानंतर 11 दिवसांचे कार्य पार पडले. आता 21 दिवसांचे कार्य चालू आहे. आता माझे कुटुंब सुख व समाधानाने जीवन जगत आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते. नमस्कार. नाव सौ. जया खुशालजी आकडे. पत्ता मु. पोस्ट सिरसी, गिरड त उमरेड जी. नागपूर. मार्गदर्शक श्री दशरथजी हेडाऊ, हिंगणघाट. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.